आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ असे टॉस केलाय, टॉस जिंकलाय. अर्थातच दिवाळे आणि सीबीडी या टीमने या मॅचची प्लेइंग लिस्ट आपल्या समोर आहे. मॅच नंबर 2 ग्रुप मॅच मध्ये गावदे सेटअप विषयी काय सांगाल? खूप चांगला कन्सेप्ट आहे ॲक्च्युली, कारण की एक मोठ्या प्लेअरबरोबर आपल्याला शेअर करायला मिळतं ग्राउंड, तर खूपच मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. त्यासाठी 30 सर्कलच्या आतमध्ये आणावे लागतील. फुल टॉस बॉल, चांगला फटका ऑन ड्राईव्हचा आणि बॉल निघून चालला गॅप मधून. वाईटिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या भरून बॉल. चौकाराच्या मदतीने आता आपलं खातं उघडलंय. योगेश पवारनं पेन तालुक्यातला हा खेळाडू रणजी ओहो, गती कमी केली. फ्लिक ऑफ द रिस्ट, हेलिकॉप्टर फटका अगदी फ्लॅट अँड एक्झॅक्टली. हा फटका सीमारेषेच्या बाहेर गेला की नाही? ओ षटकार आहे, षटकार. यस, त्याला मैदानामध्ये पाहतो, परंतु इथे पहा स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉलला उचलून खेळलाय योगेश पवार आणि त्याला मिळाल्यात पूर्ण टाकलाय ओव्हर पिच बॉल. आणि ओव्हर पिच बॉल योगेश पवारला आवडतच नाही. तो सरळ फेकून देतो 6 रनसाठी. रबर बॉल स्पर्धा. बॉल उचलून खेळला, हाही बॉल ऑन साइडला सरळ मिड विकेटच्या वरून बॉल. परंतु शॉर्ट बॉलला बॅकफुटवर जाऊन इथे पुलचा फटका सजवलाय. सोमनाथनं सुद्धा आता हात खोलायला सुरुवात केलेली आहे. योगेश पवार खोलतोय तर मी का नाहीये असा सांगणारा फटका शेवटच्या. ओ यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला योगेश पवार साठी. ती बाउंड्री फार जवळ आहे आणि त्या जवळच्या मध्ये चांगला खेळतो योगेश पवार. मिड विकेट झोन, स्क्वेअर लेगचा झोन आणि जो लॉंग ऑनचा झोन आहे त्या झोन मध्ये चांगले फटके सातत्यानं मारत असतो हा खेळाडू योगेश पवार. हा कॅमेऱ्यानं ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. ओहो, चांगली गोलंदाजी प्रणित जोशीनं आता अगदी षटकार मारला. त्यानंतर 4 ते 4 बॉल अगदी योगेश पवारला डॉट काढलेत. यालाच म्हटलं जातं ग्रामीणचा तडका, ग्रामीणची झणझणीत मिसल. आणि तीही खुल्या गटातील स्पर्धा पुढील प्रवास या स्पर्धेमधला कायम राहू शकतो. उडवलाय बॉल सोमनाथने हवेमध्ये, गुफरांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होईल का? परंतु कॅच घ्यायला पण तो ज्या वेळेस गुफरान चेंडूच्या बॉल पर्यंत नजर ठेवली होती त्यावेळेस बॉल थोडासा हल्ला हवेमध्ये आणि ते कंजेस्टमेंट होतं, थोडीशी डिफिकल्ट होती. पहा बॉल किती अगदी कर्वलन शेपने हल्ला होईल या मॅच मध्ये. ओहो, फटका चांगला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. आडव्या बॅटनं इथे ठोकलाय स्क्वेअर लेगच्या वरून. बोटाला लागलेल्या दुखापतीमुळे बॉल फिंगर जे आहेत त्या रोल्स करणं थोडंसं कठीण झालंय आणि त्यामुळेच बॉल रिलीज करताना भरपूर अडचणी येतात योगेश पवारसाठी. आता हा मैदान जो आहे तो मात्र छोटा वाटू लागलाय. एका मागोमाग एक हल्ले हादरे. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च झालेले आहेत विराज तांडेलला 20. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 बिनगडी बाद. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते. दिवाले अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी याकडून 65 धाबांची पहिल्या गड्यासाठी एक अभेद्य भागीदारी सोमनाथ आणि योगेश पवार कडून. योगेश पवार खेळतोय 18 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत. लक्षात 4 षटकं पूर्ण केलेले आहेत. 20 मिनिटांचा टार्गेट होतं. सागरचा पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, अगदी समोर गगनभेदी षटकार. आणि या षटकारांना आता 71 झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये उमेश सर, हा बॉल थोडासा खाली राहिला. इथे रनआउटची संधी आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करून स्ट्राईक आहे. रनआउट. आयोजन करणं सोपं नसतं क्रिकेटमध्ये मित्रांनो. ओहो, फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॉलला उडवलाय. वावराच्या बाहेर पाठवलाय बॉल. बॉल सीमा पार. षटकार येतोय. ते मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि दिवा कोलीवाडा त्यांच्या विरोधामध्ये कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कोक्षेत दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि पहिली 50 या स्पर्धेतली नगरसेवक ट्रॉफीतली पहिली 50 लगवलेली आहे. पहिलं अर्धशतक तेही आयकॉन खेळाडू योगेश पवारच्या बॅटमधून. वाह भाई वाह,
काय आणि ही पावसाची सलामी आहे योगेश पवारच्या अर्धशतकाला. काय पाऊस आता बरसू लागलाय मैदानामध्ये. मानबंधना आणखीन एक तडाखा लॉंग ऑफच्या वरून बॉलला उडवलाय. नक्कीच प्रयत्न असतो. शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार आणि एक शेवटच्या मोमेंटला होता, त्याला मात्र कुठलाही बॉल खेळण्याचा संधी मिळाली. थँक्यू. स्क्रीनवरती आपण पाहतोय कशा पद्धतीने योगेश पवारने ही चौकार षटकारांची आतषबाजी मैदानावरती केली. त्याची संपूर्ण हायलाईट tenniscricket.in माध्यमातून आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. हे पहा षटकार ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या वरून खेळलेला हा षटकार अगदी लांब लचक होता. त्यानंतर मात्र डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनच्या वरून खेळला होता हा फटका. हाही षटकार 19 बॉल 57 धावांची ही नाबाद खेळी त्याच्या आपल्याला पाहायला मिळाली. त्याही वेळेस मात्र खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. लॉंग ऑनच्या वरून पहा कशा पद्धतीने क्लिअर केला होता हा फटका. ज्या पद्धतीने योगेश पवारने आपल्या या इनिंगला साकारलं, कुठे ना कुठेतरी गावदेवी दिवाळे आणि त्याचबरोबर अप्पा स्ट्रायकर CBD टीमसाठी वरदान ठरले. त्यानंतर लॉंग ऑफच्या वरून खेळलेला हा फटका पहा आपण स्क्रीनवरती कशा पद्धतीने योगेश पवारने एक एक फटके इम्प्लिमेंट केलेत. काय ताकद आहे. आणि मी तर म्हणेन त्याच्याकडे टेक्निक्स भरपूर आहेत. प्रत्येक झोनमध्ये फटके खेळण्याची त्याच्याकडे कला आहे आणि तीही पहा. हा फटका त्याचा फेवरेट आहे. ऑल टाइम फेवरेट शॉट आहे त्याचा. क्रिकेटचे अगदी अत्याधुनिक फटके त्यानं सजवलेले आहेत. मैदानाच्या चहू बाजूला बघा षटकार म्हणत ज्यावेळेस त्यानं अर्धशतक झालं ॲज अ आयकॉन. त्यावेळेस पहिलाच बॉल समोर खेळलेत, परंतु गॅपमध्ये जाण्यापूर्वी विकी मुंबईकर बॉल ऑन साईडला जबरदस्त तडाखा. रोहित भाले खेळाडूने आतापर्यंत या मैदानावरती इतिहास रचला. इथे पहा क्लीन बोल्ड विराज तांडेल या टीमला. देखील त्यामुळे कडे पाहतो. त्यावेळेस पहा स्टँड अँड डिलिव्हर्ड ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमा पार. रोहित भालेरावच्या बॅटमधून येतोय. 6 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा पद्धतीने स्वतःला जागेवरती उभं केलं आणि पायावरचा बॉल अगदी अलगद उचलून फेकून दिला लॉंग ऑन सीमा पार. हा षटकार हर्षद आपण जर पाहतो टेनिस बॉल क्रिकेटची जी स्पर्धा त्यानं किंबहुना भालेरावनं तसंच प्रयत्न केलाय. ओहो शॉर्ट बॉलचा वापर स्विंग केला अगदी रॅकेट शॉट जसं बॅडमिंटन आपण खेळतो स्मॅश करतो तसा कशा पद्धतीने स्वतःच्या बॅट वरती घेतला आणि स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर. हा दुसरा षटकार आहे. खरोखर सुबक फटका होता मी म्हणेन, कारण या खरेखुरे भूमिपुत्रा. परंतु रोहित काय फटकेबाजी सध्या सुरू आहे. 18 बॉल मध्ये आणि पहिला फलंदाज नगरसेवक चषकातील ज्याने हॅट्रिक षटकार इथे मात्र लगावलेत. ANS ग्रुप शिरवणे आणि त्याचबरोबर मंगलस्मृती सारस्वत टीमसाठी ॲज अ आयकॉन मला कल्याण ज्यांचा वाढदिवस आहे नीरज राणावत इथे पहा काय कडक फटका आहे. हर्षद मडवी की जोपर्यंत रोहित भालेराव मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील NS ग्रुप मध्ये.
आणखीन एक हेलिकॉप्टर. नो बॉलचा इशारा आलाय आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आणि त्यांना धोका वाटू लागलाय. ही अगदी बरोबर आहे. मी मारलेलं अर्धशतक कामाला येईल की नाही अशी आता चिंता वाढलेली आहे. फ्रीडचा बॉल, नो बॉल, वरती षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 52. पहा ॲक्शन रिप्ले. पद्धतीने खेळला आतापर्यंत 45 धावा त्याच्या या 5 बॉलमध्ये 5 6. पहा लॉंग ऑनच्या वरून खेळला होता, त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल पुल केला होता, पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून खेळला होता. तिसरा षटकार त्याच्या या ओव्हरमधील, त्यानंतर पुढच्या बॉलवरती आला आणखीन एक मिड विकेटचा हा षटकार. सुपर 5 षटकार आणि त्यानंतर नो बॉलवरती आलेला हा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळलेला 5वा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. tenniscricket.in ची या गोष्टीचा सुद्धा उल्लेख व्हायला पाहिजे. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे नाहीये. इथे आता बघूया, अंपायर सांगतील एकमेकांना क्रॉस झाले नाहीये, त्यामुळे धाव कुठलीही गणली जाणार नाहीये. साठी आता तडफडतोय रोहित भालेराव. अपील तर केली सोमनाथने, परंतु इथे स्पष्ट दिसते कॅमेऱ्यामध्ये की बॉल जो आहे तो टी शर्टला ब्रश होऊन निघून गेला, त्यामुळे बॅटचा काही संपर्क नाही. परंतु रोहित भालेराव स्ट्राईक. ओहो, इथे सुद्धा ओव्हर पिच बॉल सोमनाथनं उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे बदलायला सुरुवात झालेली आहे. ओव्हर पिच बॉल ऍक्शन रिप्ले पहा. फटका मारला, त्या फटक्याकडे बघितलं सुद्धा नाहीये. एवढा परफेक्शन होतं, एवढा आत्मविश्वास होता. चला 20 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 4 ओव्हर संपलेल्या ना. ओहो, बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. पॉवरफुल आहे आणि चंदन तलवारच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. आपण पाहतोय चंदनच्या बॅट मधून निघालेला 9 मध्ये 25. कशा पद्धतीने हिट विकेट झाला होता चंदन तलवार, कशा पद्धतीने झाला त्याचे ऍक्शन रिप्ले. फटका तर खेळला होता, परंतु पडल्यानंतर मात्र अगदी बॉडी बॅलन्स. प्रतिनिधी आणि कुक्षेत तुर्बेचे प्रतिनिधी आहेत मिस्टर भूषण पाटील. चला आम्ही ओहो, बॅटची लिडिंग एज विकेट कीपर योगेश पवार बॉलच्या खाली कुठलीही चूक केली नाही. अप्रतिम झेल बॉल पर्यंत खेळलो तर मात्र ही मॅच खेचू शकतो. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास, ही चिकाटी, ही जिद्द या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक रोहित स्वतःकडे ठेवू इच्छित आहे, कारण उमेश सर रोहितला स्वतःवरती भरपूर कॉन्फिडन्स आहे. ज्या पद्धतीने त्याने दीपक पहिलाच बॉल कंकेश कोहलीच्या विरोधामध्ये हा फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा रोहित या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. क्या बात है, ही 50 पुन्हा एकदा त्या. आणखीन एक शॉट बॉल थ्रू द कव्हर. व्हाट अ शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या वरून बॉलला समस्या वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर. 90 रनचं लक्ष्याचा पाठलाग आता सुरू झालाय. खरं तर आता मी म्हणेन, कारण 4 बॉल आकडे बदललेत, 13 करायचे आहेत. व्हाट अ बॅटिंग, अक्षरशः आहेत. आणि मी मगाशी उल्लेख केला थ्रू द कव्हर, डीप मध्ये क्षेत्र काय एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय झेल. व्हाट अ कॅच. निराश मुद्रेने आता चालला आपल्या स्क्रीनवरती दाखवलाय. 17 बॉल आणि 57 धावा. 8. मित्रांनो, तुम्हाला रोहित भालेरावची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रोहित भालेराव साठी. व्हाट अ बॅटिंग. पहा, काही प्रमाणामध्ये संपूर्ण मॅच वरती असं वाटलं होतं. हे पहा, आपण स्क्रीन वरती पाहतो रोहित भालेराव रबर माध्यमातून तो झेल टिपण्यात आला. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु पराभवाचं फक्त अंतर कमी करून दिला फटका. मॅच जिंकू देणार नाहीये, कारण 2 रन हा सामना. कोटी शुभेच्छा देतोय. आपली मॅच समरी पहिल्या डावमध्ये 51 केले. आपण याकडे वळतोय. शिवसेना शाखा शिरवणे नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2024 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा तिसरा सामना थोड्याच वेळात आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. या स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे शिल्पकार माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे मित्र किरण मेहेर यांच्या अथक परिश्रमानं
सातत्याने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा होते की रबर बॉल स्पर्धा ज्या वेळेस रबर बॉल स्पर्धेचा सीझन सुरू होतो त्यावेळेस मात्र या स्पर्धेची आठवण प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक क्रीडा रसिक हे आवर्जून करतायत की शिरवण्याची ती नगरसेवक ट्रॉफी कधी आहे. आपल्याला हवी असणारी ही स्पर्धा सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा आम्ही तुमच्या समोर या वर्षी सुद्धा घेऊन आलेलो आहोत. माजी नगरसेवक चषक 2024. चला मॅच सुरू